मोदी जी को जितनी देनी उतनी दे दो गाली, लेकिन लोग बोलते हैं की मोदी हमारे हे वाली. ने दिलेलं आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करणारे लोक जे आहेत ते राष्ट्रद्रोही. आणि दिपके आंबेडकरात असल्यामुळं दिपके जर आमच्या आरपीआयमध्ये आला तर त्याचं स्वागतच आहे. आमच्या पक्षाचा सोशल मीडिया स्ट्रॉंग होऊ शकेल आणि अरविंद केजरीवालना पाठिंबा देण्यापेक्षा त्यांनी आरपीआयला पाठिंबा द्यावा. नागपंचमी आहे, पण तरीसुद्धा मी नागपूरच्या आणि भंडाऱ्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे आणि सुट्टी जी असते सुट्टी आम्हाला नसते आणि सुट्टी आपल्याला नसते. त्यामुळं सुट्टीचा दिवस असला तरी अचानक आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आज मी आपल्या पवनीमध्ये चाललेलो आहे. त्या ठिकाणी गोसीखुर्द धरण जे आहे त्याची पाणी मी करणार आहे. तर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलो होतो आणि डॉक्टर सुखदेव थोरात यांची भेट मी घेतली. ते आपल्या UGCचे चेअरमन होते, PE सोसायटीचे ते उपाध्यक्ष आहेत आणि त्या सोसायटीचा मी अध्यक्ष आहे PE सोसायटीचा. त्यांची तब्येत मध्यंतरी ठीक नव्हती, त्यामुळे त्यांना भेटून आलो. त्यामुळे येण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे. तर आज देशामध्ये काही लोक अशी मागणी करत आहेत की आरक्षण रद्द करा. तर आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्याचा कुणालाच अधिकार नाही. ठीक आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करण्याचा कुणाला अधिकार नाही. आणि अशा पद्धतीची मागणी करणारे जे लोक आहेत त्यांनी मागणी ही करावी, आम्हाला आरक्षण द्या. ज्यांना मिळत नाही त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी होऊ शकते. पण घटनेने दिलेलं आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करणारे लोक जे आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत. त्यांनी अशा पद्धतीने संविधानाचा अपमान करू नये अशी आमची भूमिका आहे. एक तर आपल्याला माहीत आहे की संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि आदिवासींच्या आरक्षणासाठी फार मोठा संघर्ष केलेला होता आणि त्यावेळेला संविधान सभेमध्ये असणारे मेंबर आणि पक्ष आरक्षणाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र दलित आणि आदिवासींना का देणं आरक्षण आवश्यक आहे. ते सोशली, इकॉनॉमिकली, शैक्षणिक ते बॅकवर्ड आहे आणि अनटचेबल म्हणून त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळं त्यांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळू शकतो. आणि दलित आणि आदिवासींना आरक्षण मिळालं 1950ला. 26 जानेवारी 1950ला संविधान स्वीकारल्यानंतर त्यामध्ये STला 15% आणि STला 7.5% असं 22.5% आरक्षण त्यावेळेला मिळालेलं होतं आणि त्यावेळेला दलित आदिवासींचं पॉप्युलेशन 22.5% होतं. म्हणजे दलितांचं पॉप्युलेशन जे होतं ते 15% होतं आणि आदिवासींचं पॉप्युलेशन 7.5% होतं. तर असं 22.5% आरक्षण मिळालेलं होतं. त्यावेळेला बाबासाहेबांचं मत होतं की ज्या समाजामध्ये इतर उच्चवर्णीय जातीयांमध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणारे अनेक कुटुंब आहेत आणि त्यांचा विचार होणं आवश्यक आहे अशी बाबासाहेबांची भूमिका होती. पण त्यावेळेला काही ते शक्य झालं नव्हतं. कालेलकर कमिशन जे आहे, कालेलकर कमिशन नेमलं होतं की देशामध्ये कोणत्या जाती बॅकवर्ड आहे, शिक्षणामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणत्या जाती मागास आहेत. तर त्यांनी सगळा अभ्यास करून त्याच्यामध्ये कालेलकर कमिशनने काही जाती ज्या आहेत त्या OBC म्हणून बॅकवर्ड जाती म्हणून त्यांची यादी तयार केली आणि त्या यादीमध्ये हिंदू समाजातल्या जाती, मुस्लिम समाजातल्या जातींची संख्या त्यामध्ये आहे. मुस्लिम समाजातल्या जवळजवळ 80% जाती ज्या आहेत त्या जाती OBCमध्ये आहेत आणि बाकीच्या हिंदू समाजातल्या जाती आहेत. आरक्षण जे आहे ते आरक्षण हे धर्माच्या आधारावर देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही. पण जात जी आहे ती मुस्लिमांमध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये बॅकवर्ड जातींची यादी तयार करण्यात आली, हिंदू समाजाच्या जातींची यादी तयार करण्यात आली आणि मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा अशा पद्धतीची मागणी पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही करत होतो. आणि तो काळ असा होता की OBCना सुद्धा आम्ही बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं. आम्ही बॅकवर्ड आहोत म्हणजे आम्ही दलित आणि आदिवासी तर आम्ही बॅकवर्ड आहोत.
आम्ही तर पण इतर ओबीसीना असं वाटत नव्हतं की आम्ही बॅकवर्ड आहोत. पण नंतर मात्र ही मुवमेंट सुरू झाली आणि ओबीसी जातीतल्या अनेक लोकांनी मागणी केली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. कालेलकर कमिशनने बनवलेली लिस्ट होती. त्या लिस्टचा अभ्यास करण्यासाठी मंडल कमिशनने नेमण्यात आलं होतं आणि मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य करा अशा पद्धतीची मागणी देशभरातून होऊ लागली आणि काँग्रेसच्या काळामध्ये काही तर झालं नाही. आज राहुल गांधी फार ओबीसीची गोष्ट करत आहेत, पण काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिला, पण काँग्रेस पक्षाने कधीच ओबीसीना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. पण माननीय व्ही पी सिंगजी हे काँग्रेस सोडून तिथे जनता दल त्यांनी स्थापन केला आणि त्यांचं सरकार 1990मध्ये आलं आणि त्या सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आणि त्याला विरोधी झाला. अनेक लोकांचं आंदोलनही झालं, अनेक हल्ले झाले. पण त्यावेळेला कालेलकर कमिशनने असं म्हटलं होतं की देशामध्ये 52% ओबीसीची संख्या असण्याची शक्यता आहे. त्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यासातून आता नक्की किती आहे ते आता जातीच्या आधारावर आता जनगणना होणार आहे पुढच्या वर्षी. आता त्याच्यामध्ये प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे, ओबीसीची किती आहे, ओबीसीमधल्या प्रत्येक जातीची किती आहे. सध्या दलित आणि आदिवासींचंच सेन्सस जातीच्या आधारावर होतं आहे, ओबीसी आणि जनरल होत नाही आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मागणी अशी असायची की ओबीसीचं आपलं जनगणना करा अशा पद्धतीची मागणी होत होती. जनरलची करा अशी काही मागणी होत नव्हती. पण नरेंद्र मोदी सरकारने क्रांतिकारक असा निर्णय घेतला की आणि त्यामध्ये पूर्वीच्या काळात अडचण थोडी अशी होती की आर्टिकल 17 प्रमाणे संविधानाने जाती व्यवस्था संपवलेली आहे. मग जातीच्या नावावर सर्वे करायचा कसा असा एक प्रश्नचिन्ह होताही. पण जरी तो प्रश्न असलाही तरी सरकारला तो अधिकार होता. म्हणजे प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे हे जाणून घेण्यासाठी जातीच्या आधारावर जनगणना केल्यामुळं जाती व्यवस्था वाढणार आहे किंवा काय असा काही विषय नव्हता. पण व्ही पी सिंग साहेब हे प्रधानमंत्री असताना त्या काळामध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यांना आरक्षण द्यायचं किती याच्यावरही खल्ला झाला आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं की 50%च्या पुढं आरक्षण देऊ नये. मग हे 22.5% आरक्षण SC STचं होतं. मग त्यामध्ये असा कायदा झाला की दोन्ही सभागृहामध्ये बिल आलं आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली. एकमताने ते बिल पासही झालं आणि ओबीसीना 50%च्या पुढं जाता येत नाही म्हणून 27% आरक्षण त्यांना देण्यात आलं आणि सध्या आरक्षण जे आहे ते 15 प्लस 15 प्लस 7.5 प्लस 27 असं मिळून टोटल 49.5% आरक्षण सध्या आहे. आणि त्यानंतर मग आमच्या पक्षाच्या वतीनं पॅंथरच्या काळापासून मी मागणी केली होती की SC STच्या आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर जातीमध्ये सुद्धा उच्चवर्णीय जाती आहेत, पण त्या जातीमध्ये सुद्धा इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या कुटुंबांची मोठी संख्या आहे. सगळेच लोक श्रीमंत नाही. गावामध्ये जरी काय मराठा समाज किंवा जे शेतकरी मोठे शेतकरी असलेही तरी अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना 5-10 एकर जमीन आहे. त्या ठिकाणी पाऊस आला नाही तर त्यामध्ये काय पीक येत नाही आहे किंवा जास्त पाऊस आला तर पीक उद्ध्वस्त होतं आहे. त्यामुळं म्हणजे अशी अनेक कुटुंब आहे की ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. ओबीसीनं आरक्षण देताना सुद्धा 8 लाखाच्या आतमध्ये ज्या कुटुंबाचं उत्पादन आहे त्या ओबीसी कुटुंबाला आरक्षण मिळालेलं आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. तर आता जो आणि मी आकडे आपल्याला सांगतो की SC STचं पॉप्युलेशन आता 16.6% ऐसीचं पॉप्युलेशन 11च्या जनगणनेप्रमाणे आणि 8.4% आरक्षण हे ट्रायबलचं आहे. पॉप्युलेशन आहे ते 8.4% आहे.
तर दोघांचं मिळून पॉप्युलेशन आहे हे 25% आहे. आणि ओबीसीचं जर आपण पकडलं 52, आता ते किती 50 असेल, 49 असेल, 53 असेल, या जनगणनेनंतर नक्की आकडा कळेल. पण कालेलकर कमिशनचा जर आपण त्यांच्या अभ्यासातून त्यांनी दिलेला जो आकडा पकडला तर 52% ओबीसी आणि 25% SC/ST. तर या दोघांची पॉप्युलेशन मिळून होते 57%. हे दोघांचे मिळून पॉप्युलेशन होते 77% होते. तर ज्यांचं पॉप्युलेशन 77% आहे त्यांना आरक्षण मिळते 49.49%. आणि ज्यांची आबादी राहिलेली आहे 23% हाय कास्टची, त्यांच्यासाठी 50.50% जागा आहेतच. रिझर्वेशन नाही, पण त्यांना 50.50% जागा त्यांच्यासाठी आहेतच. तर आता आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आमचा इशारा आहे की आरक्षणाला विरोध तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला मागणी करायची आहे, तुम्ही मागणी करा. त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची आहे त्या संबंधात तुम्ही मागणी करू शकता. पण आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी अत्यंत चुकीची आहे. आणि अशी मागणी करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. ज्या ज्या ठिकाणी याला विरोध करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली या संबंधामधली मागणी आहे. आणि आता एक मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे, त्यामुळं मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन त्यांनी अत्यंत तीव्र मागच्या वेळेला केलेलं होतं आणि अनेक वेळेला त्यांनी उपोषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची आहे, आमची पण आहे. मराठा समाजालाही मिळालं पाहिजे आणि ओबीसीवर अन्याय होऊ नये. मग आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी डेप्युटी CM असताना मराठा समाजाला राज्याचं 10% आरक्षण दिलेलं आहे. सारथी ही जी संस्था आहे त्याला बजेट मोठं दिलेलं आहे. त्या मुलांसाठी हॉस्टेलची स्कीम त्यामध्ये आहे, ओव्हरसीज स्कॉलरशिपची स्कीम आहे आणि स्किल ट्रेनिंगची स्कीम आहे. त्यामुळं अनेक माध्यमातून मराठा समाजातल्या तरुणींना मदत करण्याच्या संबंधामध्ये सारथी आहे. तर आता माननीय जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे ही मागणी सर्वात अगोदर आपण केलेली आहे. ज्यावेळेला मराठा समाज हा आपण बॅकवर्ड आहोत किंवा आम्हाला आरक्षण दे अशा पद्धतीची मागणी त्याच्या मनामध्ये कधी आली नव्हती. त्यावेळेला मराठा समाजातल्या 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन असणाऱ्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी आम्ही नामांतराच्या काळामध्ये केलेली आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या मागणीसोबतचे आमचे मोर्चे निघाले. त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही सुद्धा आमची मागणी असायची. तर आता मराठा समाज जागृत झालेला आहे. मराठा समाजामधून मागणी सातत्यानं होत आहे. आता त्यामध्ये केंद्राकडून अडचण अशी आहे की केंद्राने दिलेलं 10% आरक्षण जे आहे या 10% आरक्षणाचा मराठा समाजाने फायदा घ्यायला हरकत नाही. म्हणजे 10% आरक्षण जे आहे ते SC/ST OBC सोडून बाकीच्या ज्या जातींमध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, कोणी असतील, त्यामध्ये धर्माची अट अजिबात नाही. म्हणजे मुस्लिम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न होतो की हे मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे, असं अजिबात नाही आहे. सबका साथ सबका विकास ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर सगळ्या ज्या योजना आमच्या आहेत त्या मुस्लिम समाजाला लागू आहेत. असा काही त्यामध्ये GRमध्ये उल्लेख नाही की मुसलमान असेल तर त्याला देऊ नका म्हणून. बाकी कोणाची भाषणं काय होत असतील ते होत असतील, पण कायदा जो आहे तो कायदा हा सगळ्यांसाठी आहे. तेव्हा 10% आरक्षणामध्ये जे नॉन OBC मुस्लिम आहे, जे OBC यादीमध्ये नाही, अशा मुस्लिम जातीमधल्या 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन असणाऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे. तर त्याचा आता फायदा राज्यामधलं आरक्षण वेगळं आहेच आहे. तर आता मराठा समाजाची किती लोकसंख्या आहे याचीसुद्धा माहिती आपल्याला मिळेल आता. म्हणजे नक्की त्यांचे ते म्हणतात 35-40% आहे. तर जेवढी असेल तेवढी असेल, त्याबद्दल आपलं काय कोणाचा ऑब्जेक्शनचा विषय नाही आहे. पण नक्की मराठा समाज किती आहे, OBC समाज किती आहे, ब्राह्मण समाज किती आहे, लिंगायत समाज किती आहे, जैन समाज किती आहे, बौद्ध समाज किती आहे, तर या सगळ्यांची माहिती आता या जनगणनेतून आपल्याला मिळणार आहे. म्हणून मला असं वाटतं की अशी मागणी आरक्षण रद्द करा अशी मागणी होऊ नये. सध्या प्रत्येक जातीला आरक्षण मिळतं आहे.
आणि आमचं आरक्षण काढण्याचा कोणाला अधिकार नाही. आमचं संविधानिक असणारं ते आरक्षण आहे. किती दिवस द्यायचं असं लोकांचा प्रश्न आहे. पण संविधानामध्येच तरतूद अशी आहे की जे शिक्षणाचं आणि नोकऱ्याचं आरक्षण आहे त्याला 10 वर्षाची अट नाही. त्याला फक्त पॉलिटिकल आरक्षण आहे. लोकसभा, विधानसभा या ज्या जागा आहेत त्या जागासाठी 10 वर्षानंतर एकदा लोकसभेत राज्यसभेत बिल येतं आणि त्याला मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळं या या नोकऱ्याच्या आणि शिक्षणाच्या आरक्षणाला 10 वर्षाची अट अजिबात नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळालेलं आहे. आमच्यावर पिढ्यानपिढ्यापासून अन्याय झालेला आहे आणि कुणाला द्यायचा हा वाद आमच्या दलितांमध्ये नाही. म्हणजे आता काही लोकांचं म्हणणं आहे ना की क्रिमिनल लावा, तर क्रिमिनल लावण्याला आमच्या पक्षाचा तीव्र विरोध आहे. दलित आदिवासींना क्रिमिनल अजिबात लावता कामा नाही. ओबीसीना लावण्यात आलेलं आहे. ओबीसीना 8 लाखाच्या उत्पादनाचं क्रिमिनल लावण्यात आलेलं आहे. पण दलित आणि आदिवासींना मात्र अजिबात ते लावता कामा नये. ते लावण्याचा प्रयत्न झाला तर देशामध्ये मोठं आंदोलन होईल. त्यामुळं माझा पक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की जातीव्यवस्था जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जातीच्या आधारावरचं आमचं आरक्षण चालू राहिलं पाहिजे. आणि जातीव्यवस्था संपली तर आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत. अशा पद्धतीची आमची या संबंधातली भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता ओबीसी हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. म्हणजे ओबीसी असेल किंवा माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत शेड्यूल कास्ट आहे, DNT आहेत, ओबीसी आहेत. तर या जातीमधल्या लोकांचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी माझ्या मंत्रालयाची आहे. त्यामुळं सरसकट मराठ्यांना ओबीसी सर्टिफिकेट देता येणार नाही. पण विदर्भातले जे मराठा कुणबी आहे त्यांचं सुरुवातीपासून यादीमध्ये कुणबी आलेलं आहे तर ते ऑलरेडी ओबीसी यादीमध्ये आहेतच. कोकणामधले जे कुणबी मराठा आहेत ते ओबीसीमध्ये आहेतच आहेत. परंतु सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणा असं अजिबात म्हणता येणार नाही आहे. त्यामुळं माझं मंत्रालय म्हणून माझी भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही माझ्या पक्षाची मागणी आहेच आहे. मंत्री म्हणून माझं म्हणणं असं आहे की गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या 10% त्याला न्याय मिळू शकतो. पण आता आम्हाला आमची अडचण अशी आहे की एकट्या मराठा समाजाचा आम्हाला विचार करता येणार नाही. तर सगळे क्षत्रिय जे आहेत देशामध्ये कुठे राजपूत आहेत, पटेल आहेत, रेड्डी आहेत, हे जे सगळे क्षत्रिय कम्युनिटी जी आहे तर या क्षत्रिय कम्युनिटीला आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून सर्टिफिकेट देता येणार नाही. पण जरांगे पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे की ज्यांचं सर्टिफिकेट ओबीसी आहे त्या ओबीसी असणाऱ्या कुटुंबातल्या मुलामुलींना आरक्षणाचा फायदा होणं आवश्यक आहे. तर तो व्हावा अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण सरसकट सगळ्या मराठ्यांना ओबीसी अजिबात म्हणता येणार नाही आहे अशी आमच्या मंत्री म्हणून आपली भूमिका आहे, दुर्लक्ष आहे. बाबासाहेबांनी युद्ध नको तर आम्हाला बुद्ध व्हावं त्यांनी बुद्धिझम स्वीकारलेला आहे आणि शांतीच्या माध्यमातून देशाचा विकास होऊ शकतो. आणि मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की नक्षलवादी मुवमेंटमधल्या ज्या मागण्या होत्या किंवा मागण्या आहेत त्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे की या आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, त्यांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे किंवा त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्याबद्दल काय वाद नाही आहे. पण जो त्यांनी मार्ग हिंसेचा स्वीकारलेला आहे तो मार्ग आंबेडकराईट म्हणून आम्हाला मंजूर नाही आणि या मार्गाने जाऊन अजिबात कधीही न्याय मिळत नाही आहे. आपल्याला माहीत आहे की नेपाळमध्ये माओवादी आंदोलनामधले प्रमुख असणारे जे प्रचंड होते हे प्रचंड नंतर हे मेन स्ट्रीममध्ये आले, राजकारणामध्ये आले आणि ते देशाचे प्रधानमंत्री झाले नेपाळचे. त्यामुळे आता नक्षलवादी मुवमेंटमधल्या लोकांना आमचं आव्हान आहे की आपण जो मार्ग अवलंबलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या आदिवासी पोलिसांना मारताय, आदिवासींच्या मुलांना मारताय, अशा अनेक घटना त्या भागात झाल्या आहेत, गडचिरोली, छत्तीसगड अनेक ठिकाणी. त्यामुळं मला असं वाटतं की आता जो नक्षलवाद आहे
हा शब्द प्रयोग केलेला आहे. नाही प्रश्न दिमागी तुम्ही नक्षल. दिमागी नक्सल किनको हां तर दिमागी बताई. तेच सांगतोय की तर म्हणून आता जवळजवळ नक्षलवाद जो आहे, अनेक नक्षलवादी, हजारो नक्षलवादी सरेंडर झालेले आहेत. त्यामुळं नक्षलवादी मुवमेंट पूर्णपणे थांबवण्याचं काम आहे हिंसक, ते आता जवळजवळ 99% जास्त झालेलं आहे. त्यामध्ये प्रधानमंत्र्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की बौद्धिक जो नक्षलवाद आहे, तर नक्षलवादी भूमिकेला पाठिंबा देणारं बौद्धिक लिखाण जे आहे, बौद्धिक भूमिका मांडणं जे आहे, तर हे सुद्धा अयोग्य आहे. आता नक्षलवादी मुवमेंट थांबलेली आहे. पुन्हा त्यांना भडकावून पुन्हा नक्षलवादी मुवमेंट उभी राहू नये म्हणून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की बौद्धिक नक्षलवादी असू नये. म्हणजे लिखाण जे आपलं आहे ते लिखाण विद्रोही असावं. म्हणजे त्या ठिकाणी उलट आमचं सरकार आता हे जे आहे, आता सरकारने त्यांना 25 दिवस त्या ठिकाणी शांततेने बसू दिलं. पूर्णपणे सहकार्य त्यांना केलेलं आंदोलनकर्त्यांना. पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी होता. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन होतं, ते 1.5 वर्ष त्या ठिकाणी होतं. त्या शांततेने आंदोलन त्या ठिकाणी झालं होतं. त्यामुळं दिपकेंच्या नेतृत्वाखालचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला त्यांची मागणी रास्तच होती की आपल्या नीट एक्झाममध्ये पेपर लीक झालेलं असल्यामुळं अनेक मुलांनी आत्महत्या केलेली आहे, मुलींनी आत्महत्या केलेली आहे. आणि अशा पद्धतीचं पेपर लीक प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सरकारचा काय त्याला पाठिंबा असण्याचा विषय नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं पेपर लीकमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्या सर्वांना पकडण्यात आलेलं आहे. आणि आमच्या सरकारने कायदाही केलेला आहे, त्यांना 10 वर्षाची शिक्षा देण्याचा कायदाही केलेला आहे. आणि आंदोलनकर्त्यांनी दिपके आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी जी मागणी केली होती त्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत. त्यामुळं दिपके हा तसा आंबेडकरवादी आहे. तो औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. तो मूळ हिंगोलीचा आहे. आणि मला वाटतं की त्यांनी आता त्यांची मागणी चांगली मान्य झालेली आहे. त्यांनी मोठं आंदोलन उभं केलेलं होतं. आम्ही सुद्धा नामांतराच्या काळामध्ये आणि पॅंथरच्या काळामध्ये अनेक आंदोलनामध्ये आम्ही उतरलेलो आहोत. आम्ही लाट्या खाल्लेल्या आहेत. तुम्हाला एक उदाहरण देतो की खैर लांजीमध्ये ज्या वेळेला आमच्या 4 दलितांच्या हत्या झाल्या, त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, मी, गवई साहेब आणि जोगेंद्र कवाडे आम्ही सर्वांनी एक 4 डिसेंबरला, आता वर्ष मला आठवत नाही पण 4 डिसेंबरचा दिवस होता. आणि त्यामध्ये थोडे मतभेद प्रकाश आंबेडकर माझ्यात असे होते की मी म्हणत होतो की 6 डिसेंबरनंतर मोर्चा काढूया. जर 4 डिसेंबरला काय इथं काय कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकेल. तिथं आलेले जे लाखो लोक, 8-10 लाख लोक असतात. पण प्रकाश आंबेडकर म्हणाले ना आपण 4ला काढूया. मग आम्ही मोर्चा जाहीर केला आणि आमच्या सगळ्या लोकांना पोलिसांनी पकडलं. मी इथं मुंबईवरून आलो आणि मला एअरपोर्टला पकडलं आणि बाहेरून येणारे एकाही माणसाला आतमध्ये येऊ दिलं नाही. आणि नागपूरमध्ये प्रत्येक वस्तीच्या बाहेर सगळे बंदूक घेऊन पोलीस होते. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. त्यामुळं अशा पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी अडवलं होतं. आम्हाला अजिबात पुढे येऊ दिलं नाही, म्हणजे मोर्चाच निघाला नाही आमचा. त्यामुळं दिपकेना काय तेवढा फक्त तिथं लाठीचार्ज, आणि आम्हाला हे माहिती आहे की लाठीचार्ज व्हावा अशी आंदोलनकर्त्यांची इच्छा असते. दिपकेने माझ्या पाठीशी यावं अशी माझी भूमिका आहे. म्हणजे त्यांच्या मागण्याला आमचा काही विरोध असण्याचं कारण नाही. पेपर लीक होऊ नये ही मागणी रास्तच आहे. आणि दिपके आंबेडकरात असल्यामुळं दिपके जर आमच्या RPIमध्ये आला तर त्याचं स्वागतच आहे. आमच्या पक्षाचा सोशल मीडिया स्ट्रॉंग होऊ शकेल आणि अरविंद केजरीवालना पाठिंबा देण्यापेक्षा त्यांनी RPIला पाठिंबा द्यावा. आणि तो एक चांगला तरुण आहे. तो अमेरिकेमध्ये शिकलेला आहे आणि त्याने अत्यंत योग्य वेळेला योग्य अशा पद्धतीचा निर्णय घेतला. पार्टी स्थापन केली आणि पेपर लीकच्या मुद्द्यावर त्यांनी हजारो लाखो विद्यार्थ्यांना एकत्र आणलं. ही बाब अत्यंत मोठी बाब आहे. आणि तो त्याचं नेतृत्व करणारा आमचा आंबेडकराईट असणारा हा अभिजित दिपके होता. त्यामुळं आता मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. त्यांच्या मागण्याला विरोध असण्याचं कारण नाही. आता काल मुंबईमध्ये काय त्या ठिकाणी त्या आपल्या न्यायालयाच्या भरतीमध्ये काहीतरी हे काय अडचणी आल्या, त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन हे केलेलं आहे. त्यांच्या मागण्याला आमचा विरोध नाही. आता शाळा चांगल्या असाव्यात त्यासाठी आमचा प्रयत्न आहेच. म्हणजे शाळा चांगली असावी, मुलांना
ते सगळ्या सुविधा असाव्यात, या त्यांच्या मागण्या आपल्याला सगळ्या मान्य आहेत. हां, मग ठीक आहे ना, ते जर ओबीसी जर नसेल आता मला माहीत नाही, पण सेन्ससच्या यादीमध्ये जनगणनेच्या सरकारने कायदाच केलेला आहे की जातीच्या आधारावर जनगणना करायची. त्यामुळं जनगणना आयोग आणि सेन्सस कमिशननी जर त्यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्की मी दिल्लीला गेल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि सरकारने जर असा निर्णय घेतला आहे सगळ्यांचं सेन्सस करायचं आहे, तर तिथं SC ST OBC आणि ते जनरल अशा पद्धतीची जर कॉलम असले तर त्यामुळं त्याच्यामध्ये सगळे आपल्याला कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे त्याची माहिती आपल्याला मिळेल. OBCची किती आहे ती मिळेल आणि OBCमधल्या प्रत्येक जातीची किती आहे ती माहिती आपल्याला मिळेल. ते आता जे माननीय आदरणीय जे आपले चंद्रकांत आहे, जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहे, त्यांचं स्टेटमेंट 1-2 दिवसापूर्वी झालेलं आहे की मी कॉक्रोच जे म्हणालो होतो त्या संबंधात गैरसमज झालेला आहे. तर त्यामुळं आता आजचे तरुण हे कॉक्रोच आहेत अशा पद्धतीचं माझा बोलण्याचा विषय नव्हता असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पण तो धागा पकडून अभिजित दिपकेने कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली आणि आम्ही कॉक्रोच नाही, आम्ही संघर्ष करणारे आम्ही तरुण आहोत हे त्यांनी त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सरकारने त्याच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. म्हणजे तिथं अमित शहा यांनी गोळीबाराचा आदेश दिला होता असं राहुल गांधी म्हणत आहे. तिथं गोळीबार झालेलाच नाही आहे. आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही बॅरिकेड तोडून पुढं जाण्याचा प्रयत्न केला की पोलीस लाठीमार करतात. त्यांच्यावर दगड मारले की पोलीस आमच्यावर लाठीमार करत असतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळं शांततेनं आंदोलन झालं असतं तर लाठीमार होत नव्हता. याचा अर्थ मी लाठीमाराचं समर्थन करत नाही आहे. पण नंतर पोलिसांनी जे काही एका विद्यार्थ्याला 8-10 पोलीस मारतायत ही आपण दृश्य काही ठिकाणी बघितली तिथं. तर अशा पद्धतीचं स्फुटपणा जो आहे तो योग्य नाही. त्यामुळे ज्या पोलिसांनी अनावश्यक लाठीचार्ज केला असेल त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. पण अमित शहाने आदेश बिलकुल दिले नव्हते आणि काही वेळेला जे फायरिंगचे आदेश असतात त्या ठिकाणी स्पॉटवर असणाऱ्या पोलिसांना DMची परवानगी घ्यावी लागते, होम मिनिस्ट्री घ्यावी लागत नाही आहे अशी परिस्थिती आहे. आणि मॉब काय पुढं डिस्पर होत नाही आहे. आम्ही अश्रू सोडलेला आहे तरी मॉब जात नाही आहे, तो अग्रेसिव्ह आहे. आणि आम्ही लाठीमार केला तरी मॉब अजूनही त्या ठिकाणी हलत नाही आहे. तर आता काय केलं पाहिजे, तर मग त्यावेळेला ते DM आदेश देतात आणि काही वेळेला फायरिंग होतं. समजा आता या घटनेमध्ये फायरिंग झालेलं नाही आहे, पण पोलिसांनी काय ते लाठ्या होत्या त्याच्यावर काय होतं असं म्हणतात. तर ठीक आहे, तर त्याची चौकशी चालू आहे आणि चौकशी होऊन जे पोलीस त्यामध्ये मतलब राहुल गांधी की भूमिका दुटप्पी है, क्योंकि राहुल गांधी जी खाली आरोप लगाने का काम करते हैं. और जिस तरह झारखंड में भी मतलब वहाँ लाठीचार्ज हुआ, इतने दिनों से वहाँ नौजवान लोग हमें जॉब मिलना चाहिए इसी तरह के मांग को लेकर वहाँ बैठे हैं. और सोरेन सरकार ने उनके साथ बातचीत तो की है लेकिन कोई मार्ग नहीं निकला है. इसीलिए मतलब राहुल गांधी जी ने इनको जो पत्र लिखा होगा, लेकिन राहुल गांधी जी ने कुछ सोरेन का रिज़ाइन करो ऐसा कुछ मांग नहीं किया है क्योंकि उनकी तो सरकार है. इसीलिए राहुल गांधी जी के टाइम पर अनेक बार फायरिंग भी हुआ है, अनेक बार गोली लाठीचार्ज भी हुआ है. सरकार तो हमारी अभी आई है, पहली बार हमारे कार्यकाल में लाठीचार्ज हुआ है. हमारे 14 सालों में, अपना 12 सालों में लाठीचार्ज कहाँ हुआ ऐसा नज़र नहीं आया. जो किसानों का आंदोलन 1.5 साल तक चलता रहा. 14 बार किसानों के साथ हमारे कृषि मंत्री जी ने, तोमर जी ने बात की, 4 मंत्री ने बात की, लेकिन उनकी एक ही मांग थी कि हमको कानून नहीं चाहिए. तो आखिर में माननीय नरेंद्र मोदी जी ने किसानों के लिए बनाया हुआ जो कानून था वो रद्द किया था. उसी तरह अभी इस आंदोलन में भी जब स्टूडेंट की मांग उन्होंने देखी कि भाई हर पूरे देश भर से मांग हो रही है, जंतर मंतर से भी मांग हो रही है, इसीलिए धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेने का निर्णय माननीय मोदी साहब ने लिया. और हमारी सरकार का कहना ये था कि रिजाइन इतना सोल्यूशन नहीं है. मतलब 152 बार पेपर फूटी हुई है
और समाज में ऐसी कुछ हस्तियाँ है कि भाई जो देश को बदनाम करती है और सबको तकलीफ देती है, तो ऐसे लोगों को कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए। इसलिए राहुल गांधी जी की भूमिका दुटप्पी है और राहुल गांधी जी खाली आरोप लगाने का काम करते हैं, और इसीलिए हमें अच्छा लगता है कि राहुल गांधी जितने ज़्यादा आरोप लगाएगी, जितनी ज़्यादा गालियाँ देते रहेंगे, और हमारा कहना है कि मोदी जी को जितनी देनी उतनी दे दो गाली, लेकिन लोग बोलते हैं कि मोदी हमारे हे वाली, त्यामुळं जो लोगों को लगता है कि भाई मोदी जी डेवलपमेंट करणारे नेता है। हाँ तो हल्द्वानी जो है नैनीताल के पास ही है, उत्तराखंड में आता है, और वहाँ हमारे मल्लिकार्जुन खड़गे जी शेड्यूल कास्ट कम्युनिटी के हैं, वो कर्नाटक से बिलोंग करते हैं, और वो मतलब बाबा साहब अम्बेडकर जी को भी मानते हैं, बुद्धिज़्म को भी मानते हैं। उन्हें गुलबर्गा में एक बहुत बड़ा, जिस तरह यहाँ नागपुर में हमारा स्तूप है जहाँ बाबा साहब ने दीक्षा ली थी, दीक्षा भूमि में, उसी तरह वहाँ भी उन्होंने अच्छा स्तूप बनाया है। तो खड़गे जी मतलब कांग्रेस पार्टी ने अनेक सालों से रहे, लेकिन उनको कभी मुख्यमंत्री नहीं बनाया, मतलब वो सीनियर नेता थे कांग्रेस ने, तो विषय अलग है, लेकिन वो शेड्यूल कास्ट के इसीलिए शायद उनको नहीं बनाया। तो अभी जब हल्द्वानी में जब गए थे तो उन्होंने कुछ मुस्लिम के बारे में कुछ ज़्यादा अच्छी बात की, तो वहाँ के कुछ लोगों ने जो है, कुछ लोगों ने वहाँ जिस जगह पर ये भाषण हुआ था वहाँ क्या किया, वो शुद्धिकरण ने किया, तो ऐसी न्यूज़ भी आई है। तो ये बात अच्छी नहीं है, इसका कोई सरकार बिल्कुल समर्थन नहीं करती है। ऐसा करने वालों को अरेस्ट करना चाहिए, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, और कार्रवाई हो गई है। तो मुझे लगता है कि ये बात अच्छी नहीं है, मतलब किसी भी पार्टी का नेता हो, दलित नेता का अपमान करना ये बिल्कुल गैर कानूनी बात है, और ऐसा बिल्कुल नहीं करना चाहिए। मेरी नॉलेज में अभी मेरी नॉलेज का विषय नहीं, प्रधानमंत्री जी का नॉलेज का विषय है, मतलब वो कब करने वाले हैं, लेकिन बहुत जल्दी हो सकता है, क्योंकि अभी कुछ मंत्री पद बाकी भी भरने हैं, और कुछ नए मंत्रियों को भी लेने का सरकार विचार कर रही है। तो जरूर मतलब उसमें बीजेपी के कुछ मंत्री बन सकते हैं, राष्ट्रवादी के कोई मंत्री बन सकते हैं महाराष्ट्र में, और बीजेपी भी कुछ मंत्री बन सकते हैं। और मुझे बनने का विषय नहीं, मैं तो मंत्री हुई हूँ, लेकिन मुझे कैबिनेट मिलने वाला नहीं, मुझे मिलना चाहिए ऐसी मेरी इच्छा है, लेकिन मुझे कैबिनेट इसलिए नहीं मिलता है कि वहाँ 8-10-20 पार्टियाँ एनडीए में है कि जिनका मेंबर एक भी नहीं है, या जिनका मेंबर एक ही है, और मेरा पार्टी का लोकसभा में एक भी मेंबर नहीं होने के कारण मुझे कैबिनेट मंत्री पद नहीं मिलेगा, और मैं राज्य मंत्री पद में खुश हूँ, मैं मतलब मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। तो मैंने मंत्री पद में रहते हुए मेरी पार्टी सारे देश भर में मैंने फैलाई है, नॉर्थ ईस्ट में 2 राज्यों में मेरी पार्टी रिकग्नाइज है, तो ठीक बात है, मेरा काम चल रहा है, राज्य मंत्री हो मंत्री हो, लेकिन मंत्री रहेगा तो पूरा निर्णय लेने का अधिकार होता है, राज्य मंत्री को अकेले को कोई ऐसा अधिकार नहीं होता है। लेकिन मेरा काम मेरा तो चालू है, मतलब मेरा काम तो चालू है, तो रीशफल बहुत जल्दी हो सकता है, और उसमें अनेक नामों का विचार भी हो सकता है। अभी शरद पवार साहब की पार्टी हमारे बीच में आने वाली है क्या नहीं मालूम नहीं है, लेकिन शरद पवार जी ने एनडीए के साथ आना चाहिए। जॉर्ज फर्नांडिस आए थे तो आप क्यों नहीं आते हैं, मैं इधर गया हूँ तो आप क्यों नहीं आते हैं, आपने आना चाहिए। मतलब यहाँ देश के विकास के लिए वैचारिक मतभेद हो सकते हैं, हमारे वैचारिक मतभेद है, हम हर मुद्दे पर कांग्रेस पार्टी के साथ भी थे, तब हर मुद्दे पर हमारा एकमत नहीं था, लेकिन यूपीए में हमारी पार्टी थी, और अभी मतलब यहाँ एनडीए में हमारी पार्टी है, तो मेरी पार्टी का अलग एजेंडा है। मेरी पार्टी बाबा साहब का नीला झंडा लेकर आगे चल रही है। मैं कोई बीजेपी में नहीं गया हूँ, मैं बीजेपी के साथ हूँ, और ये सभी पार्टियाँ जो आज अपोजिशन में पार्टियाँ है, ये सब पार्टियाँ अटल बिहारी वाजपेयी साहब के टाइम पर एनडीए में थी। जॉर्ज फर्नांडिस, नीतीश कुमार, शरद यादव, ममता बनर्जी, नवीन पटनायक, करुणानिधि, ऐसे अनेक जो पार्टियाँ थी, अनेक पार्टियाँ एनडीए के साथ थी। इसीलिए अभी पवार साहब के 8 एमपी है, तो पवार साहब ने हमारे साथ आना चाहिए, और पवार साहब नाही आते हैं। हां, काही तर जाती ज्या आहेत त्या ओबीसीमध्ये त्यांची नावं आलेली नाही आहे,
म्हणून मला तशी टोन भेटलेलं आहे. मी माझ्या मंत्रालयाची बैठकी घेतलेली आहे आणि त्या ती यादी एक्झामिन करण्यासाठी मंत्रालयाला पाठवलेली आहे. त्यामुळे कानामात्रामध्ये काही चूक झालेली असल्यामुळं त्या जातींची नावं त्या यादीत आली नाही ओबीसीच्या, ती आणण्यासाठी माझा नक्की प्रयत्न चालू आहे. राज्य सरकारने शिफारस केलेली आहे, तर त्यांना मदत करण्याचा नक्की आपला प्रयत्न आहे. चला दीक्षाभूमीचा जो वाद आहे तो वाद अध्यक्षपदावरून आहे आणि आपले मंत्रीचं नाव काय आपले सुरेश ससाई जे आहे त्यांच्याबद्दल आम्हा सगळ्यांना मोठा आदर आहे आणि ते या समितीचे अध्यक्ष गवई साहेबांच्या शिफारशीनंतर ते झाले होते. हे बाबा आणि अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी सुरेश ससाईचे अध्यक्ष होते. पण एकच अध्यक्ष काय आम्ही ज्यांना नसतो म्हणून त्या ठिकाणी काहीतरी बदल झालेला आहे. तरी मला वाटतं की हा वाद मिटवावा आणि हा वाद मिटत नसेल तर माझ्यावर जबाबदारी द्यावी. मी दीक्षाभूमी चालवायला तयार आहे.